जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी शुभम बोडके पाटील, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। बघूया त्या संदर्भातील बातमी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। गेल्या कित्येक शतकं ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं, संघर्ष त्यासाठी केला, तो क्षण अखेर अवघ्या जगानं अनुभवला। अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झालाय। 22 जानेवारी 2024 रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण देखील करण्यात आले। या सोहळ्याच्या निमित्तानं भारतासह अवघे जग हे राममय झालं होतं। श्रीरामांचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला, सनई चौघडे वाजवण्यात आले। 5 मंडपातून पंतप्रधान मोदी हे राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात केली। प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला। गणपती पूजन करून रामलल्लांचे पूजन, प्राणप्रतिष्ठा अभिषेक करण्यात आला। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचा एक मुकुट श्रीरामचरणी अर्पण केलाय। प्रभू श्रीरामचंद्रांची आरती देखील यावेळी करण्यात आली। राज सुकुमार असेच रामलल्लांचे स्वरूप यावेळी भावलंय। रामलल्लांना विविध प्रकारची फुले, हार, रत्नजडित अलंकार अर्पण करण्यात आले। हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। यावेळी दिग्गज मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली होती। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते। या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातील सुमारे 7140 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रनौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते। तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह उद्योग जगतातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते। बागेश्वर बाबा यांच्यासह साधू संत महंत यांची देखील या महासोहळ्यासाठी विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। असा या रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात अयोध्येत संपन्न झालाय। यानंतर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आज अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। 500 वर्षांचा संघर्षाचा काळ अखेर मार्गी लागलाय आणि आज श्रीराम लल्ला हे अयोध्येत पुन्हा विराजमान झाले।
सर्व देशवासियांनी हेची देह एची डोळा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघत आनंद उत्सव साजरा केलाय. प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाल्यानंतर जागर जनस्थानचे मुख्य संपादक संचालक समीर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांचा फोटो असलेला भगवा ध्वज उभारून भगवी टोपी परिधान करून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच फटाक्यांची आतषबाजी करत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषानं आनंदाच्या वातावरणात सर्वांना एकमेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व धर्म समभावाचा आनंदमय दर्शन देखील यावेळी पाहायला मिळालं. सर्व जागर जनस्थान परिवारातील सदस्य त्याबरोबरच स्वामी सर्व्हिसेस परिवार तसेच रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांना पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा केला गेला. यावेळी जागर जनस्थानचे मुख्य संपादक संचालक समीर चव्हाण यांनी अखंड हिंदुस्थानातील जनतेला या सुवर्ण क्षणाच्या शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले. नमस्कार, जय श्रीराम. जागर जनस्थानच्या सबंध प्रेक्षकांना राम जन्मभूमी अयोध्यात जी प्राणप्रतिष्ठा चालली आहे आज, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि अखंड जगातल्या हिंदूंना आज या सोहळ्याच्या पण शुभेच्छा. आणि आपल्या देशातील सगळे बांधव हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई आज सगळ्यांसाठी मोठा दिवस आहे आणि आज सगळेजण मानताय ही फार मोठी प्रभू रामचंद्राचीच आपल्याला शिकवण आहे. आणि अशा ह्या पर्वाला 500 वर्ष नाही म्हणता येणार, 496 वर्ष झाले. 528 ते 2024 म्हणजे 2028ला 500 वर्ष होतील. पण हा इतका आनंदमय क्षण आहे आणि ह्या क्षणाचा सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचा आनंद घेतला आणि घेणार आहेत लोक. त्याच्यामुळे या सगळ्यांना शुभेच्छा. आणि प्रथमतः माननीय नरेंद्रजी मोदी यांचे पण खूप आम्ही आभार मानतो आमच्या चॅनलच्या वतीने की या संघर्षाच्या सगळ्या लोकांच्या संघर्षाला जो त्यांनी हातभार लावला. आणि विशेषतः म्हणजे मी मुस्लिम बांधवांचे पण आभार मानतो की त्यांनी राम जन्मभूमीला दुजोरा देऊन रामाचे मंदिर झालं पाहिजे असं सगळ्यांनी एकोप्याने सांगितलं. त्याच्याबद्दल त्यांना पण खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं या आनंद उत्सवात जागर जनस्थान परिवारासह स्वामी सर्व्हिसेस त्याबरोबरच रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व सदस्य उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना नाशिक मधील श्री काळाराम मंदिर त्यासोबतच पंचवटीतील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बघूया त्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा क्षण नाशिकच्या काळाराम मंदिरात याची देही याची डोळा सर्व रामभक्तांनी अनुभवला. प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसा जसा जवळ येऊ लागला तसं तशी रामभक्तांमधील उत्कंठा ही शिगेला पोहोचली होती. ढोल ताशांचा गजर, त्यासोबत घंटांसह झांजांचा तुफान नाद, डमरूंच्या तालावर शंखनादांचा गजर, घोषणांच्या सातत्यपूर्ण जयघोषात रामलल्लांची मूर्ती पडद्यावर दिसता क्षणी हजारो कंठांमधून एकाच वेळी जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, जय सीता, राम सीतांचा वारंवार जयघोष करत भाविकांनी अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा क्षण नाशिकमध्ये अनुभवलाय. काळाराम मंदिरासह संपूर्ण परिसर हे भगवमय
झेंडे आणि भगव्या पिवळ्या रंगांच्या झेंडूंच्या माळांनी फुलून गेलाय। गळ्यात भगवी उपरणी, डोक्यावरती भगव्या टोप्या आणि मुखात रामनामाचा गजर करत हजारो भाविक शिस्तबद्धपणे रांगांनी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते। संपूर्ण परिसरात काढण्यात आलेल्या आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी हा राम मंदिर सोहळा मोठ्या प्रमाणात भाविकांचं लक्ष वेधून घेत होता। मंदिरांच्या परिसरातील प्रत्येक कोपऱ्याला आणखी बाराखडीला देखील फुलमाळांनी सजवण्यात आली होती। मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या माथ्यावर अष्टगंध चंदन मिश्रित तिलकांचा टिळा लावण्यात आला होता। काळाराम मंदिराच्या आतील भागात देखील फुलांसह नव्यानं आलेल्या द्राक्षांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। त्यामुळे मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रत्येक ठिकाणी प्रवेश करणाऱ्या भाविकांचे मन हे उत्फुल्ल आनंदानं भरून जात होतं। झेंडूंच्या माळासह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। दुपारच्या 12 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ढोल वाद्यांच्या नगारे वाजू लागले। मंदिरांच्या गाभाऱ्यात सुरू असलेली आरती पूर्ण होऊन पडदा बाजूला सरकता जणू राम जन्मोत्सव असल्याचा उत्साह यावेळी भाविकांना पाहायला मिळाला। काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी देखील भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होऊन ज्या क्षणी मूर्तीचे पूर्ण रूप स्क्रीनवर दाखवण्यात आले त्याच क्षणी श्री रामनामांच्या प्रचंड जयघोषासह स्क्रीनवरील मूर्तीचा पदस्पर्श करण्यासाठी देखील स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याचं देखील पाहायला मिळालं। आज आमच्या पूर्वजांनी काही पुण्य केले असेल म्हणून हा सोन्यासारखा दिवस आज आम्हाला बघायला मिळालेला आहे। आज प्रभू रामचंद्र सुमारे 500 वर्षांनी आज अवतरलेले आहे अयोध्या भूमीत। एक आमचा एक खारीचा वाटा का होईना त्यानिमित्ताने आज आम्ही सगळ्या मित्र परिवारांनी 1001 लाडू वाटप हा एक संकल्प आमच्या मनात होता। एक खारीचा वाटा का होईना आमचं एक काम योगदान आहे, कारण जे बलिदान आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे, जे आमच्या बांधवांनी दिलेलं आहे, ते बलिदानला आम्ही एक काहीतरी छोटं कृत्य म्हणून आम्ही आज हे छोटीसं वाटप करत आहोत। एकंदरीतच संपूर्ण काळाराम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात रामभक्तांनी आज दिवसभरापासून गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील काळाराम मंदिरात ISP CMP मजदूर संघाच्या कामगारांच्या वतीनं महाआरती करण्यात आली। गेल्या 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत असल्यानं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनाच तेथे जाणं शक्य होणार नसल्यानं नाशिकच्या काळाराम मंदिर येथे सकाळी मजदूर संघाचे पदाधिकारी आणि कामगार यांनी विधिवत पूजा करून महाआरती केली आहे। कामगार बांधवांनी प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर हा दुमदुमून टाकला होता। यावेळी काळाराम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला। आज संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रजी यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये आयोजित केलेला आहे। प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाही आणि त्यामुळं आपल्या आपल्या परिसरामध्ये प्रत्येकाने कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहे। नाशिक जिल्हा हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून आपण सर्वजणांना माहिती आहे। आज आम्ही इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, मजदूर संघाच्या वतीनं व सर्व कामगार बांधवांच्या वतीनं नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सकाळी 7:30 वाजता आरती त्या ठिकाणी केलेली आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्या ठिकाणी आहे। प्रभू रामचंद्रांनी जो काही मार्ग आपल्याला सर्वांना दाखवलेला आहे, जो काही वनवास त्यांना मिळाला, जे काही रामराज्य करण्याची संधी त्यांना मिळाली, त्या प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकाचा न्याय कसा त्यांना देता येईल याकरता प्रयत्न केलेले।
आणि म्हणून निश्चितच त्यांनी केलेलं काम, त्यांचे असलेले संस्कार किंबहुना ते आकलन करून आपण जर आपलं पुढचं आयुष्य व्यतीत जर केलं तर खऱ्या अर्थानं आजचा दिवस, आजचा उत्सव साजरा केल्यासारखा त्या ठिकाणी होईल. मी आपल्या माध्यमातून परत एकदा नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. नाशिक रोड ISP CMPS मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, अशोक पेखळे, बबन सईद, प्रवीण बनसोडे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, सुनील नाईक, संदीप व्यवहारे, राजभाऊ लहानगे, विनोद घाडगे, प्रकाश निकम, संजय गुंजाळ, उमेश गोडसे, सुधीर पगारे, मनीष कोकाटे, मनोज सोनवणे, अण्णा सोनवणे, श्रीपाद काजळे आदींसह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आज अयोध्ये येथे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठांमुळे संपूर्ण नाशिकमध्ये अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज पंचवटी येथे कृष्णानगर आडगाव नाका या ठिकाणी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात देखील महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झालाय. या ठिकाणी सकाळपासूनच आरतीसाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. महाआरतीच्या निमित्तानं या ठिकाणी महाप्रसादाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात श्रीराम भक्तांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली. जय श्रीरामच्या जय घोषानं संपूर्ण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त PL ग्रुप महाराष्ट्र राज्य. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त PL ग्रुप महाराष्ट्र राज्य. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुका भाडगाव या ठिकाणी प्रभू श्रीराम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं कसगाव येथे बस स्टॉप परिसरात भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होतं व प्रभू श्रीरामांची भव्य अशी मूर्ती ठेवण्यात आली होती. यावेळी कसगाव येथील सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांची पूजा करण्यात आली व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या गावामध्ये प्रत्येक गल्ली व चौकात महिलांनी सुशोभित अशा रांगोळ्या काढून सुंदर असे देखावे तयार केले. यावेळी गावातील सर्व समाज व असंख्य भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते. अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कसगाव येथे असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते. ऋषीबाबा चहा स्टॉलचे मालक श्याम सोनार यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना यावेळी चहा पाणी करण्यात आला. कसगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं रुग्णांना मोफत सेवा देखील देण्यात आली. भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते, रवींद्र पाटील यांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त बजावलाय. यावेळी विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी गावामध्ये राबवण्यात आले होते. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव भडगाव. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त PL ग्रुप महाराष्ट्र राज्य. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त PL ग्रुप महाराष्ट्र राज्य. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला.
आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिवेशन आहे. त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय दौऱ्यावर आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचा नेमका दौरा नाशिक मधला कसा असणार आहे बघूया. त्या संदर्भातील दौऱ्याची संपूर्ण बातमी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे हे दाखल होणारे. काळाराम मंदिरात ते दर्शन देखील घेणारे. राज्यातील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी तब्बल 28 वर्षांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन हे नाशिकमध्ये संपन्न होणार आहे. या अधिवेशनाची अंतिम तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून अधिवेशनाच्या निमित्तानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल होत आहे. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला उद्धव ठाकरे भेट देणारे. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा देखील करणार आहे. त्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरतीचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित केला गेला आहे. अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी खासदार संजय राऊत हे शनिवारपासूनच नाशिकात तळ ठोकून आहेत. तर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत हे देखील रविवारपासून नाशिकमध्येच पाहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन होईल. त्यानंतर ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देतील. त्यानंतर त्यांना अभिवादन करून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता ठाकरे पंचवटीतील श्री काळारामांचं दर्शन घेतील. या ठिकाणी त्यांच्या हस्ते महापूजा देखील केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता अयोध्येतील शरयू नदीच्या धर्तीवर नाशिकमध्ये ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरती देखील केली जाणार आहे. यानंतर 23 जानेवारी अर्थात मंगळवारी सकाळी 10 वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत हे अधिवेशन सुरू असणार आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राज्यभरातून सुमारे 1700 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. माझ्या आईच्या एवढ्या सोन्यासारख्या लेकराला 14 वर्षानंतर झालेलं आमचं लेकरं एवढं जाता नव्हतं. पीर बाबाची एवढे नवसं केले आमच्या पूर्ण खानदारीने. पीर बाबाच्या मानेचं मोठं तुझ्या माझ्या लेकराचा अंत. क्रिकेटच्या किरकोळ वादावरून शुभम अगोने याचा खून झाला होता. अगोने हा मुंबई पोलिसात कार्यरत देखील होता. 40 गावात त्या संदर्भात भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 40गाव तालुक्यातील ओझर येथे झालेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या तरुणाचा खून करण्यात आला होता. शुभम अगोने याला न्याय मिळवण्यासाठी 40गाव येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यावेळी मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये पुरुष तरुण यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. मयत शुभम अगोने याला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना कठोर शासन झालंच पाहिजे अशा घोषणांनी 40गाव हे दणाणलं होतं. या मोर्चामध्ये अगोनेच्या परिवारातील पत्नी, मुलगा, वडील, आई, बहीण यांचा देखील सहभाग होता. तसेच माजी मंत्री बाळासाहेब दोडकुटे, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, 40गावचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, प्रमोद पाटील आदींनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. माझ्या बांधवाची हत्या झालेली आहे. तुम्ही तलवारीने त्याला कापण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, होळकरांच्या विरोधात तलवारी चालवतात. होळकरांच्या अवलादीला
याच्यापेक्षा चांगल्या तलवारी चालवता येतात. धनगर बांधवांनी त्याची आठवण ठेवावी. ज्याची हत्या झाली आहे त्याच्या पत्नीला या पोलीस प्रशासनात अधिकारी म्हणून तात्काळ तुम्ही पोलीस प्रशासनाला घेतला पाहिजे, तर त्या परिवाराला न्याय मिळेल, ही आमची पहिली मागणी आहे. आणि पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे सज्जन शक्तीतून वाईट विचाराला रोखण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर कायद्याचा पळवाटीतून जर कधी त्या ठिकाणी कोर्टाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पळवाट काढून जर हा गुंड ही प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये ताट पाणी टाकण्याचं बळ घेत असेल तर आपण कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही, हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून या प्रवृत्तीला त्याच्यासाठी आज आपण चाळीस वगैरे एकत्र आलोय. कालच मी त्या मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं, 5 वाजेपर्यंत संध्याकाळी जर तो दवाखाना बंद झाला आणि तर 5 वाजता तुला सस्पेंड करत त्या ठिकाणी 5 वाजता त्या ठिकाणी त्याला आदेश केले की तो दवाखाना बंद झाला पाहिजे. माझ्या पोलीस प्रशासनाने खून होताना ज्यावेळेस माझे बांधव गेले यांनी स्वतःच्या अंगावर हत्यार घेतले, याची पोलीस प्रशासनात लोकांनी यांचा मी अभिमान करतो. त्या क्षणाला 3 आरोपी आरोप केले आणि त्या आरोपींना अटक केली, 14 अटक केला. आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, जो गावगुंडाचा पोरगा आहे त्याला पहिली त्याला पहिले आणा, तो क्षणात तो सण देणाऱ्याने होता त्यांना. आणि या गावगुंडाचा बंदोबस्त करायला पाहिजे. किती दिवस सहन करणार? अरे चौकात खूप भावाचा दुसरा शुभम दादा होऊन आल्या. सगळ्यांना विनंती आहे, आता काही एकच तुम्ही या सगळ्यांची भूमिका माझ्यासोबत शुभम दादा सोबत आहे. यांना न्याय मिळण्यासाठी माझी ताई इकडे बसली आहे. अरे छोटासा 1 वर्षाचा मुलाचा विचार केला पाहिजे होता. अरे मला ताई म्हणतो, तुम्ही ताई म्हणते लायकीचे आहेत का? ही योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनतेत तसा मेसेज पत्रवतील, पण मला विश्वास आहे इथं सर्वच पक्षाचे लोक आहेत. आणि आज राम लल्ला येतोय, राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय, माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय कारकिर्दीत जाहीर शब्द सांगितला कधीही परत घेत नाही. या शुभमसाठी कधीही त्याला आमच्याकडून 1 रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही, हे जाहीरपणे तुम्हाला सांगतोय. कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे. आणि या शुभमच्या विषयावर आज त्या परिवारावर जी बेतली आहे त्याची आपण कोणीही कल्पना करू शकत नाही. या विषयात आपण बोललात की उज्ज्वल निकम साहेबांना त्यामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून घेतलं पाहिजे. मी स्वतः त्यांच्याशी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच बोललो. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे राज्यभरातल्या केसेस आहेत, वेळ दिला जात नाही, उलट त्या प्रकरणांमुळे डिले होतोय. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आपण या प्रकरणामध्ये सगळे वाघोणे साहेब, तुम्ही सगळे वकील बांधव सांगाल, सरकारी वकील तो सांगाल ज्याला वेळ आहे, तुम्ही चर्चा आपण करू, मी त्या चर्चेला स्वतः राहील, सांगाल तो वकील मी सरकारला देवायला भाग पाडेल. आणि याही पलीकडे आपण प्रत्येक वेळेस इंटरव्हेनर म्हणून एक प्रायव्हेट वकील उभा करून या प्रकरणामध्ये कायदेशीर जेवढा खर्च लागेल, जे वकील तुम्ही उभे करायला सांगाल तो मंगेश चव्हाण तुमच्या पाठीमागे उभा करेल, हा सर्व समाज बांधवांना शब्द देतो. चाळीसगाव शहर हे काही तासांसाठी बंद देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सकल धनगर समाज तसेच जळगाव जिल्ह्यातील धनगर समाजातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी प्रशासनाकडे यावेळी मोर्चेकरांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही मनमाडमधून येते. निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखोंचा माल हा भस्मसात झालाय. पालिकेचे अग्निशमन दल या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनमाड येथील नगर चौकी रोडवर असलेल्या सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय. मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी आग विझवण्यासाठी स्थानिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. निंबस पॅकिंग कंपनीला आग लागल्याची घटना मनमाडमधून समोर येते आहे. निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखोंचा माल हा भस्मसात झाला. पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज,
जागर जनस्थान. इंदिरानगर येथील शिकास फिटनेस पॉइंट तर्फे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. यावेळी प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतलाय. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आदी सर्व धर्मांतील महिलांनी यात सहभाग घेतलाय. या कार्यक्रमाचे आयोजन शिकास फिटनेस पॉइंटच्या संचालिका शिका चंदा यांनी केलंय. इंदिरानगरच्या महाराष्ट्र बँक शाखेजवळ असलेल्या शिकास फिटनेस पॉइंट तर्फे अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होतं. यामध्ये प्रामुख्याने प्रभू श्रीराम यांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज हातात घेत तसेच डोक्यात श्रीरामाचे नाव असलेली भगवी टोपी आणि डीजेवर प्रभू श्रीरामांचे भजन गाऊन सर्वांनी अपूर्व उत्साहात प्राणप्रतिष्ठा निमित्तानं आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतलाय. प्रभू श्रीरामांच्या भक्तिमय वातावरणात शिकास फिटनेस पॉइंटमध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम साजरा करण्यात येतोय. दररोज सदृढ आरोग्याचे धडे देणारा शिकास फिटनेस पॉइंटच्या माध्यमातून आता महिलांना प्रभू श्रीरामांच्या भक्तीचे धडे दिले जात आहे. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, आज हमारे घर का श्रीराम पधारे है, सारे भक्त के भाग खुल जाएंगे, आज श्रीराम आएंगे अशा भजनाचे तसेच गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम आदी घोषणांनी इंदिरानगर येथील शिकास फिटनेस पॉइंटमध्ये मोठ्या प्रमाणात या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुम निघाला होता. यावेळी माजी नगरसेविका कोमल मेहरुलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभु श्री रामचंद्र की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय, सीता माता की जय, सीता माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आज 22 तारीख आपल्याला माहिती आहे की आपण मागील 500 वर्षापासून वाट बघत होतो ह्या सणाची आणि ह्या क्षणाची वाट बघताना आज आपल्या पुढे 22 तारीख 2024 मध्ये आज हा क्षण उभा राहिला आहे. अयोध्यामध्ये रामलल्लाजी विराजमान होणार आहे. तसेच 12 जानेवारीला नरेंद्र मोदीजी हे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सर्व युवांनी आणि सगळ्यांनी आपल्या जीवनातला अर्धा तास हा फिटनेसला द्यायला पाहिजे. तसंच शिका फिटनेस सेंटर जो आहे तो प्रबोधन करत असतो आणि शिखा मॅडम जे आहे त्या प्रबोधन करत असतात की आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे. जर आपण बघितलं तर आज 22 तारीख आहे, जल्लोषाने रामाची स्वागत आहे. तसंच अयोध्यामध्ये जाणं पॉसिबल नाही आहे. नरेंद्र मोदीजींनी पुकारलेलं आहे की अयोध्यात येणं सगळ्यांसाठी उचित नाही आहे. सध्या थोड्या दिवसानंतर रेल्वे पण फ्री होणार आहे. त्या रेल्वेच्या फ्री प्रवासामध्ये सगळे अयोध्यात जाऊ शकता. पण शिखा मॅडमने अयोध्या न जाता आज इथेच एक छोटीशी अयोध्या त्यांच्या शिका फिटनेस सेंटर मध्ये बनवलेली आहे. सगळे इथे छान हिंदू वेशभूषा घालून आलेले आहे, इंडियन वेशभूषा घालून आलेले आहे आणि सगळ्यांनी आज रामाचा गजार केलेला आहे. आणि आज सगळ्यांनी मला असं माहिती आहे की 22 तारीख ही नरेंद्र मोदीजींनी पुकारलेली होती. तसंच शिखा मॅडमनी सगळ्या ज्या संस्थान आहे तिथे अन्न पुरवठा देखील केलेला आहे. काही मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, त्यांचं एज्युकेशन त्या करत आहे. त्या कधीच पुढे येत नाही सोशल मीडिया मार्फत. पण आज मी त्यांना फोर्स केलंय की मॅडम तुम्ही प्लीज पुढे या आणि हे सगळं जे तुम्ही करताय ते तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे. आज क्लासमध्ये फक्त हिंदू नाही तर हिंदू, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन हे सगळे लोक आहे आणि सगळे आपल्या हिंदू धर्माचा गजर करताय. म्हणून शिखा मॅडम तुम्ही बोलवलं आणि इतकं आम्हाला प्रेरणा दिली आहे सगळ्यांना, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच शिकास फिटनेस संस्थांच्या संचालिका शिका चंदा यांनी देखील उपस्थितांचे आभार मानले. मैं शिखा जय चंदा बस एक छोटा सा प्रयास करा है अपनी तरफ से. अपनी जितनी भी स्टूडेंट्स है, जो सारी महिला यहाँ पे मौजूद है,
उनके माध्यम के द्वारा हम लोग सब अयोध्या पहुंच गए। बस थैंक यू सो मच ममारे माननीय सम्माननीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी, जिनके कारण आज हमने ये सब यहाँ पे करा है। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। मेरा एक छोटा सा फिटनेस सेंटर था, मैं एक स्वयं योग शिक्षक हूँ, जहाँ से मैंने 2 लेडीज से स्टार्ट किया था, तो आज ये यहाँ तक है। बस इनका विश्वास है जो मैं यहाँ तक पहुंची और आगे भी जाऊंगी। थँक यू सो मच। यावेळी महिला विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय। नमस्कार, मी यशश्री राहळकर, मी शिखास फिटनेस सेंटरमध्ये गेली 6 वर्ष येते नियमित। आमच्या शिखास फिटनेस सेंटरचं वैशिष्ट्य हे आहे की इथे फक्त योगच घेतला जात नाही, तर योगासोबत बाकी सगळे जे प्रकार आहेत, जे आपली सांस्कृतिक मूल्य आहेत, ती जपण्याचा प्रयत्न केला जातो। सगळे पारंपरिक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात। आज सुद्धा आम्ही सगळेजण इथे जणू काही मनाने अयोध्येला पोहोचलोय अशा प्रकारे सेलिब्रेशन केलंय। सगळ्यांनी मनापासून रामरायांचं स्वागत केलंय अयोध्येत। आम्ही सगळ्या जाऊ शकत नाही, बहुतांश जणी सांसारिक स्त्रिया आहोत, आम्हाला शक्य नाही हे सगळं सोडून जाणं, पण आज शिखानी आमच्यासाठी इथेच जणू काही अयोध्या आणलेली आहे, त्यासाठी तिचं खूप खूप थँक्यू। आणि मॅडमचं सुद्धा खूप थँक्यू, त्यांच्यामुळे आजचा हा सगळा कार्यक्रम आम्हाला अनुभवता आला है। जय श्री राम। मैं इस क्लास का हिस्सा पिछले 4 साल से हूँ। शादी के बाद लड़की कभी भी मायके जाती है या ससुराल जाती है, लेकिन मेरे लिए मेरा मायका शिखास फिटनेस सेंटर ही है, सिर्फ और सिर्फ शिखा मैम की वजह से। और एक बात मैं कहना चाहूँगी, पिछले 20 सालों से मैं अयोध्या को ही बिलोंग करती हूँ, मेरी नानी का गांव है, पर पिछले 20 सालों से मैं वहाँ नहीं जा पाई हूँ, पर आज के दिन मुझे वो नॉस्टैल्जिक फीलिंग है कि आज मैं अपने नानी के पास पहुँच गई। थँक यू शिखा मॅम फॉर। शिखास फिटनेस पॉइंटच्या माध्यमातून श्रीरामांचा जयघोष यावेळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। या संपूर्ण कार्यक्रमाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात भगवमय वातावरण पाहायला मिळत होतं। यावेळी संपूर्ण महिला या श्रीरामांच्या जयघोषात भक्तिभावात दंगलेल्या असलेल्या पाहायला मिळाल्या। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत धन्यवाद।